आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत आणि 32 छातीसाठी ही मेथड मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आणि मी जरी 32 छातीसाठी ही मेथड समजून सांगत असले परंतु तुम्ही तुमचं कुठलंही छातीचं माप असू द्या, अगदी हीच मेथड तुम्हाला वापरायची आहे। फक्त आपापल्या छातीच्या मापानुसार गळारुंदी शोल्डर मुंड्यामध्ये थोडाफार बदल होईल। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत। हा पेपर आहे, सिंगल फोल्ड पेपर आहे। तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची तयार उंची बघणार आहोत। तर बघा मापे या पद्धतीने आहे। छातीचं माप 32, शोल्डर 4.5, मुंड्याचं 5.25 इंच, ब्लाऊजची तयार उंची 12 इंच आणि बाकी जे मापे लागणार आहे त्यासाठी मी ट्रिक देणार आहे, कारण मेथड सगळ्या साईजसाठी मी सांगत आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 12 इंच, तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा 1 इंच घेतलं आहे, ते झालं 13 इंच आणि एक लाईन ड्रॉ केलेली आहे। तर एक्स्ट्रा 1 इंच का घेतलं, खालच्या बाजूने फिनिशिंगला अर्धा इंच आणि वरती शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच हवं असतं म्हणून। तर आता सगळ्यात महत्त्वाचं माप, कारण मी मेथड सगळ्या साईजसाठी सांगत आहे, गळारुंदी। तर मी गळारुंदी फक्त 1.25 इंच घेणार आहे। शक्यतो मी डीप नेक जर ब्लाऊज असेल, तुमचं छातीचं माप अगदी 28 पासून 50 छातीपर्यंत जरी असलं तरी पण ज्यावेळेस मी डीप नेक ब्लाऊजची कटिंग करते त्यावेळेस मी गळारुंदी 1.25 इंच, 1.5 इंच, लईत लई जास्त मोठं माप असेल तर 1.25-2 इंच, याच्यापेक्षा गळारुंदी मी जास्त घेत नाही, कारण मी मेथड सगळ्या साईजसाठी सांगत आहे। आता मी 32 छातीसाठी 4.5 इंचाचं शोल्डर घेत असते। तुम्ही आपापल्या छातीनुसार शोल्डर घ्यायचा आहे। आता हे झालं शोल्डर। आता मुंडा किती घ्यायचा, कारण मेथड सगळ्या साईजसाठी सांगत आहे। आता मी काय करत असते, जेवढा शोल्डर घेते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1.25 इंच घेऊन मी मुंड्याचं माप टाकत असते। तर शोल्डर आहे 4.5 इंच, त्याच्यामध्ये जर 1.25 इंच जर घेतलं तर ते होईल 5.25 इंच। आता मी इथं 5.25 इंच जरी घेतलेला असलं तरी काहींचा मुंडा थोडासा जास्त असतो, तर कारण परमेश्वराने प्रत्येकाची बॉडी सारखी बनवलेली नसती। मी जरी 5.25 इंच घेतलं तर तुम्ही 5.5 इंच घेतलं तरी चालेल, कारण काखेत जर ब्लाऊज टाईट होत असेल तर तुम्ही हे 5.25 ऐवजी 5.5 इंच घेतलं तरी चालेल। आता इथं मी फ्रंट मुंड्याला, कारण हा पण फ्रंट पॅटर्न रेडी करत आहोत आपण, मी 32 छातीसाठी फ्रंट मुंड्याला 1.25 इंचावरून सेप देणार आहे आणि बॅक मुंड्याला 1.25 इंचावरून सेप देणार आहे। तर मी काय करत असते, 28 छातीपासून 32 छातीपर्यंत जर डीप नेक ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर फ्रंटला मी 1.25 इंचावरून सेप देत असते आणि बॅकला 1.25 इंचावरून देत असते। 32च्या पुढे 38 छातीपर्यंत जर ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर फ्रंटला 1 इंचावरून सेप देते आणि बॅकला 1.5 इंचावरून सेप देते। आणि 38च्या पुढे तुमचं कितीही मोठं माप असू द्या, फ्रंटला 1.25 इंचावरून सेप द्यायचा आणि बॅकला 1.25-2 इंचावरून सेप द्यायचा। तर सेपबद्दल तुमची शंका दूर झालीच असेल। या पद्धतीने आता पुढील गळा तुम्ही जुन्या ब्लाऊजवर घेऊ शकता, तुम्हाला किती हवा आहे तेवढा। आता इथं गळारुंदी मी इथं 1.25 इंच घेतलेली आहे, बरोबर। मी इथं सुद्धा 1.25 इंचच घेणार आहे, कारण जास्त गळारुंदी घेतली की लगेच शोल्डर उतरतात। मी शक्यतो इथं जेवढी गळारुंदी घेतली तेवढीच इथं घेत असते। आता इथं आपल्याला छातीचा चौथा टाकायचा आहे। तर आपलं 32 छातीचं ब्लाऊज आहे म्हटल्यावर 32/4 करायचं। तर 32/4 किती होतं, तर ते येईल 8 इंच। त्याच्या बाहेर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे, नंतर 1.5 इंच मार्जिन, कारण आपण ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेत असतो। तर आता हे मार्जिन अर्धा इंचच का, कारण मी मेथड सगळ्या साईजसाठी सांगत आहे। इथं छातीचा चौथा 8 इंच, त्याच्या बाहेर मी इथं अर्धाच इंच का घेतलं ते सुद्धा मी समजून सांगते। तर तुम्हाला काय करायचं आहे, 28 पासून 32 पर्यंत जर ब्लाऊज कटिंग असेल तर छातीचा चौथा अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, मग 1.5 इंच मार्जिन घ्यायचं। 32च्या पुढे 38 छातीपर्यंत तुमचं जर ब्लाऊज कटिंग असेल तर तुम्हाला इथून तर इथपर्यंत छातीचा चौथा आणि त्याच्या बाहेर 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आणि 38च्या पुढे तुमचं कितीही छातीचं ब्लाऊज असू द्या, तुम्हाला छातीचा चौथा आणि त्याच्या बाहेर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। हा पण डाऊट क्लिअर झालेला आहे। आता इथं सगळ्या साईजसाठी 1/2 इंच तिरकं यायचं आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही, आणि असं तिरकं जोडून घ्यायचं आहे। येऊया टक्स पॉईंटकडे। तर इथं इंची टेप ठेवायचा आहे। आता तुम्हाला टक्स पॉईंट आपल्या व्यक्तीच्या हाईटनुसार चेंज होत असतो, परंतु तुम्हाला जर टक्स पॉईंट मोजता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा एक ट्रिक देणार आहे। तुम्हाला 28 छातीपासून 32 छातीपर्यंत जर ब्लाऊज कटिंग असेल तर 10 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे। 32च्या पुढे 38 पर्यंत जर ब्लाऊज कटिंग जर असेल तुमची तर 10.5 इंचचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे। आणि 38च्या पुढे तुमचं कितीही छातीचं ब्लाऊज असू द्या, तुम्हाला टक्स पॉईंट 11 इंच घ्यायचा आहे। मी 3 टप्प्यामध्ये टक्स पॉईंट विभागला आहे, तुम्ही कुठल्या कॉलममध्ये बसता त्यावरून तुम्हाला टक्स पॉईंट निवडायचा आहे। परंतु
तुम्हाला जर जुन्या ब्लाऊजवरून टक्स पॉईंट मोजता जर आला तर अतिउत्तम. तर मी इथं टक्स पॉईंट 10 इंच घेणार आहे आणि एक लाईन ड्रॉ करणार आहे आडवी. आपल्याला काय करायचं आहे, इथं किती घ्यायचं, कारण मेथड सगळ्या साईजसाठी सांगत आहे. आता इथं जेवढं घेतलं तेवढंच इथं घेऊन एक स्ट्रेट लाईन आपल्याला बनवायची आहे. तर इथं आपण छातीचा चौथा अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा, नंतर 1.5 इंच मार्जिन, म्हणजे टोटल 10 इंच घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथं सुद्धा 10 इंच मी घेणार आहे. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. आता पहिल्यांदा आपण 1.5 इंच मार्जिन बाहेर काढूया. हे झालं ब्लाऊजचं मार्जिन. आता आपल्याला काय करायचं, इथे इंची टेप ठेवायचा आहे आणि आपलं जेवढं छातीचं ब्लाऊज आहे त्याचा 10वा भाग काढायचा आहे. म्हणजे जेवढं छातीचं ब्लाऊज आहे त्याला 10ने भागायचं. तुम्हाला ऑटोमॅटिक 10वा भाग भेटून जाईल. तर 32चा 10वा भाग होतं 32 भागिले 10, तर ते होईल 3.2 इंच, म्हणजे इथपर्यंत. नंतर पाव इंच लुजिंग सगळ्या साईजसाठी, म्हणजे ते झालं 3.5 इंच. आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे इथं. नंतर इथं पुन्हा तुम्हाला इथं इंची टेप ठेवायचा आहे आणि सगळ्या साईजसाठी 2.5 इंच घ्यायचं आहे. परंतु जर छोटी साईज असेल तर त्यावेळेस तुम्ही 2 इंच घेतलं तरी चालेल. तर ही छोटी साईज असल्यामुळे मी 2.5 इंच इथं घेणार आहे. शक्यतो तुम्हाला सगळ्या साईजसाठी 2.5 इंच घ्यायचं आहे, पण छोटं माप असल्यामुळे मी इथं 2 इंच घेतलेलं आहे. आणि पुन्हा एक लाईन ड्रॉ मी करणार आहे. आता आपण येऊया कमरेच्या मापाकडे. तर मी इथं कमरेचं माप लिहिलं नव्हतं. तर कमरेचं माप आहे समजा 26 इंच. तुमचं काही XYZ कंबर असेल ते. तर आता इथं किती माप टाकायचं, पुन्हा कमरेचा चौथा टाकायचा आहे. तर तुमचं कमरेचं माप किती आहे, 26 इंच. 26 भागिले 4 करायचं. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. जेवढं कमरेचं माप आहे त्याचा चौथा भाग टाकायचा. तर आता कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्ही करू शकता. 26 भागिले 4 जर केलं तर ते येईल 6.5 इंच. नंतर त्याच्या बाहेर किती उरलं ते बघायचं. तर इथं उरलंय 2 इंच. तुमचं अंतर वेगवेगळं येऊ शकतं कमरेच्या मापानुसार. तर इथं 2 इंच उरलं, त्याचे समान 2 भाग करूया. म्हणजे इथं झालं 1-1 इंच, म्हणजे झालं इकडनं 1 इंच आणि इकडनं 1 इंच. आता हे जे 2 इंच आहे, जेवढं तुमचं इथं येईल त्याच्यातून पाव इंच मायनस करायचं सगळ्या साईजसाठी, म्हणजे ते राहिलं 1.25 इंच. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. जेवढं अंतर आहे त्याच्यातून पाव इंच मायनस करायचं. त्या 1.25 इंच राहिलं म्हणजे समजा, मग त्या 1.25 इंचाचं पुन्हा समान 2 भाग करायची. एक भाग इथं टाकायचा आणि एक भाग इथं टाकायचा. तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूप छान फिटिंग येते. आता काय करायचं आहे, आपल्याला इथं जे तिरकं आहे तिथून इथून मोजायचं आहे. इथून वरती पाव इंच घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आणि कुठपर्यंत मोजायचं, इथपर्यंत. मार्जिनकडे जायचं नाही. तर आपलं येतं 8.5 इंच. 8.5 इंचाचा अर्ध करायचं आहे, तर ते होईल 4.25 इंच. म्हणजे आपल्याला इथून 4.25 इंच टाकायचं आहे. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. आणि प्रिन्सेसचा शेप आपल्याला इथं द्यायचा आहे. इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर ते इथं मायनस करून टाकायचं. तुम्ही ज्यावेळेस इथं 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार तर त्यावेळेस सुद्धा इथं 1.25 इंच मायनस करायचं. ज्यावेळेस इथं 1 इंच एक्स्ट्रा घेणार त्यावेळेस सुद्धा इथं 1 इंच मायनस करून टाकायचं. इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे, ते मी इथं आता मायनस करून टाकणार आहे. तर ते कसं करायचं, इथून शक्यतो असं 1.5 ते 1.25 इंचावर एक डॉट द्यायचा आणि इकडनं पाव इंच मायनस करायचं आणि इकडनं पाव इंच मायनस करायचं. म्हणजे दोन्ही मिळती बरोबर आपला अर्धा इंच मायनस झालेला आहे इथं. आता इथं सगळ्या साईजसाठी खाली अर्धा इंच यायचं, सगळ्या साईजसाठी. आणि असं इकडं जोडायचं आहे आणि इथून पण आपल्याला इकडं जोडायचं आहे. परंतु सगळ्या साईजसाठी 1.25 इंच वरती एक डॉट द्यायचा आणि मग जोडायचं. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. तर बघा इथं ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण याची कटिंग करूया. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, इथं वरती 1.25 इंच आपण जोडलेलं आहे. तर बरोबर लक्षात ठेवून आपण ज्यावेळेस बॅक पार्टची कटिंग करणार आहोत त्यावेळेस बॅक पार्टला सुद्धा आपल्याला असं तिरकं म्हणजे बॅक पार्टचं आपलं इथून तर इथपर्यंतचं अंतर फ्रंटचं आणि बॅकचं सेम आलं पाहिजे. बॅक पार्टला सुद्धा असं तिरकं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना हे माप बरोबर सारखं आलं पाहिजे. आता हे किती आहे, 7.25 इंच इथपर्यंत. आपण ज्यावेळेस बॅक पार्टची कटिंग करणार आहोत त्यावेळेस बॅक पार्टची कटिंग करताना सुद्धा 7.25 इंच आलं पाहिजे बॅक पार्टचं. अशा पद्धतीने पुन्हा बॅक पार्टला सुद्धा तिरकं जोडून घ्यायचं आहे.
तर इथं बघू शकता तुम्ही, आधी वाढवलं नंतर काढून पण घेतलेलं आहे. हे आपल्याला काढून टाकायचं आहे. आधी वाढवलं नंतर काढून घेतलं. तर तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही या पद्धतीने अगदी 28 छातीपासून अगदी 50 छातीपर्यंत या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करू शकता. तर आता काय करायचं, डबल फोल्ड आपलं काय ब्लाऊज पीस अस्तर असेल काय XYZ, त्याच्यावर डबल फोल्ड अस्तरवर हा पॅटर्न आहे असाच काढायचा, हा सुद्धा आहे असाच काढायचा. फक्त मार्जिन कुठं घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं, कारण तुम्ही मार्जिन जर नाही घेतलं तर तुमचा प्रिन्स कट तुम्ही चुकून टाकशाल. तर इथं अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे काज बटन पट्टीसाठी, खडूनी एक्स्ट्रा घ्यायचं. आणि इथं सुद्धा अर्धा इंच घ्यायचं आहे बाहेर, बरोबर इथं बाहेरच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं. आणि इथं सुद्धा बाहेरच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे ते शिलाई करायला आपल्याला मार्जिन सापडेल बरोबर. म्हणजे बघा, इथं अर्धा इंच घ्यायचं, इथं अर्धा इंच घ्यायचं बाहेरून, आणि इथं पण अर्धा इंच घ्यायचं आणि शिलाई करून टाकायचा. प्रिन्स कट बॅक पार्ट रेडी करून बाहेर लावून ब्लाऊजला फिटिंग करून टाकायची. परंतु शिलाई केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने शिलाई करायची. ही जी टक्स लाईन आहे आडवी, ती शिलाई केल्यानंतर सुद्धा बरोबर अशी जुळली पाहिजे, अशी खालीवर व्हायला नको. अशा पद्धतीने शिलाई करायची, म्हणजे इथून जोडायचं आधी, म्हणजे तुमच्याकडून चुकणार नाही. इथून खाली जोडी द्यायचं, नंतर हवारचा पार्ट जोडून घ्यायचा, म्हणजे तुमच्याकडून असं खालीवर होणार नाही. आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.